नारायण नारायण मी आपला महाराजांची आज्ञा सांगण्यात आलोय. सर्व देव मिळून ते आपल्या आश्रमी येत आहे. त्यांना असं वाटत आहे की त्या गणासुराचा वध आपल्या हातून होणार आहे. नारायण नारायण येतो मी. सर्व देवांना माझा पुन्हा आपली भक्ती पाहून आम्ही संपुष्टात आलो. त्या गणासुराचा वध आपल्या हातून व्हावे असे आम्हास वाटते. ज्याच्या जवळ चिंतामणी असतो तिथेच वास्तव्य असते. जरी आपल्या जवळचे चिंतामणी त्या गणासुराने पळवला असला तरी त्याची कृपा आशीर्वाद आपल्यावरच आहे. गणासुराचा वध कसा होणार हे ऋषीमुनी आपणच सुचवा. गणासुराचा वध माझ्या हातून नाही तर बाल गणेशाच्या हातून होणार आहे. ते आपण सर्व मिळून गणेशाची आराधना करूया. बाळ गणेशा, त्या गणासुराने सर्वत्र हाहाकार माजवला आहे. तुम्ही त्यातून काहीतरी मार्ग काढा गणेशा. हो, तुम्ही काही चिंता करू नका. त्या गणासुराचा वध माझ्या हातून होणार आहे. त्या गणासुराने तुमची तळावर अहंकार माजवलाय. देव देवताना जगणे फार कठीण झालंय. तर आपण मार्ग काढावा येतो. गणेशा, तू माझा अंत करणार काय? गणासुरा असुरा अजिंक्य वरदान संपले. बाळ गणेश करतील तुझा अंतकाळ. शंकरा, काळाने खेळ तुझ्या अंगाशी आलेला आहे. बाळ गणेश घेते तुझा प्राण. ब्रह्मदेवा, गणासुरा काळे आला आणि वेळही आली. बाळ गणेश करतील तुझा अंतकाळ. देवेंद्र, तुम्ही सर्व माझा अंत पाहता काय? ठीक आहे, मग स्वीकारित आव्हान.